कर्क राशी ही राशी चक्रातील चौथी रास आहे। पुनर्वसू नक्षत्राचा एक चरण आणि पुष्प व आश्लेषा ही नक्षत्र मिळून ही रास बनते। कर्क राशीचे लोक हे खूप भावनिक असतात आणि इतरांची काळजी देखील घेत असतात। तसंच या राशीचे लोक त्यांच्या जन्मस्थानाशी देखील जोडलेले असतात। कर्क राशीसाठी एप्रिल महिना हा बदल आणि वाढीचा महिना आहे। प्रेम, करिअर आणि वैयक्तिक वाढीच्या संधी देखील यांना मिळतील। बदल स्वीकारणे व त्यामध्ये प्रयत्न करणं देखील महत्त्वाचं आहे। तर एकूणच या राशीसाठी हा महिना कसा असणार आहे याविषयीची माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडून जाणून घेऊया। कर्क राशीला एप्रिल महिना कसा जाईल याविषयी माहिती बघणार आहोत। मासिक राशी भविष्यानुसार हा महिना कर्क राशीतील जातकांसाठी काहीसा आव्हानात्मक राहण्याची शक्यता आहे। तुम्हाला आपल्या विद्वत्तेचा परिचय देऊन या आव्हानांपासून बाहेर निघण्याचा रस्ता शोधला पाहिजे आणि तुम्ही सहज यापासून बाहेर निघू शकाल। परंतु महिन्याची सुरुवात तुम्हाला या कारणाने मानसिक तणाव आणि विनिता देऊ शकते। धन व्यर्थ खर्च होणे आणि शारीरिक समस्या तुम्हाला चिंतित करू शकतात। करिअरला घेऊन तुमच्या अनिश्चिततेचे वातावरण राहील, परंतु लवकरच यापासून बाहेर निघून तुम्ही यशस्वी होऊ शकता। तुम्ही विदेशात जाण्यात यश प्राप्त करू शकता आणि या गोष्टीत तुमचे बरेच जास्त धन खर्च होऊ शकते। कार्यक्षेत्रात स्थिती तुमच्या पक्षात राहील, परंतु यावेळी तुमचे संबंध तुमच्या वडिलांसोबत बिघडू शकतात याची काळजी घ्या आणि तुम्हाला काही मोठे महत्त्वाचे निर्णय घेणेही टाळले पाहिजे। भाग्यस्थानाचा स्वामी देव गुरु बृहस्पती कर्मस्थानात विराजमान होण्याने बनणाऱ्या राजयोगाच्या कारणाने तुम्हाला करिअरमध्ये उत्तम परिणाम मिळतील। विपरीत परिस्थितीच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या करिअरमध्ये उत्तम प्रदर्शन करू शकाल। यामुळे वातावरणात तुमच्या पक्षात कायम राहील। तुम्ही लोकप्रियही बनाल, समाजात तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल आणि तुमच्या कमाईमध्ये सतत वृद्धी होण्याचे योगही बनतील। यामुळे तुमच्या बऱ्याच समस्याही सुटतील। वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो। जीवनसाथीला स्वास्थ्य संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो अथवा तुमच्या सासरी कोणाची तब्येतही बिघडू शकते। प्रेम जीवनात काही समस्या येऊ शकतात आणि तुमचा प्रियतम सोबत तुमचे संबंधही बिघडू शकतात, म्हणून सावधान राहा। कौटुंबिक वातावरणात उत्तम राहण्याची शक्यता आहे। तर कर्क राशीच्या लोकांनी या महिन्यात मंगळवारी लहान मुलांना गूळ आणि चण्याचा प्रसाद वाटला पाहिजे। धन्यवाद। करिअरमध्ये उत्तम संधी मिळतील तर समाजात मान सन्मान देखील वाढेल, परंतु कुटुंबातील काही व्यक्तींची काळजीही तुम्हाला घ्यावी लागेल, अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली। प्राची केदारी, लोकलिटी इन पुणे।